नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय या व्हिडिओ सिरीजमध्ये। आज आपण जमिनीची नापिकता या विषयावर चर्चा करणार आहोत। जमिनीची नापिकता म्हणजे काय, तिची कारणं आणि तिच्यावर उपाय काय असू शकतात हे आपण जाणून घेऊया। चला तर सुरुवात करूया। जमिनीची नापिकता म्हणजे काय? जमिनीची नापिकता म्हणजे जमिनीतून पिकांना योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही। यामुळे पिकांची वाढ थांबते किंवा ती कमी होते। चला जमिनीची नापिकता कशी ओळखायची ते पाहूया। पिकांची मरगळ, पिकं नीट वाढत नाहीत, पिवळे किंवा निस्तेज पानांची रंगत कमी होते, फळ आणि फुलांची गुणवत्ता कमी, पिकांची उत्पादन क्षमता घटते। जमिनीची नापिकता होण्याची कारण आता जाणून घेऊया। जमिनीची नापिकता होण्याची प्रमुख कारणं काय आहेत? अवर्षण, पाण्याचा अभाव असल्यास जमिनीची सुपीकता कमी होते। अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर, रासायनिक खतांचा अतिवापर जमिनीच्या गुणधर्मांवर परिणाम करतो। मातीची धूप, पाण्यामुळे माती वाहून जाते। पीक बदलाचा अभाव, एकाच प्रकारची पिकं वारंवार घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते। जमिनीची नापिकता कमी करण्याचे उपाय आता पाहूया। जमिनीची नापिकता कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतात? सेंद्रिय खतांचा वापर, कंपोस्ट, गोबरखत आणि ग्रीन मॅन्युअर वापरून जमिनीची सुपीकता वाढवता येते। पीक बदल, विविध प्रकारची पिकं घेतल्याने जमिनीची पोषण क्षमता वाढते। मातीची चाचणी, मातीची नियमित चाचणी करून त्यातील पोषक तत्वांची माहिती मिळवता येते। पाणी व्यवस्थापन, योग्य पद्धतीने पाणी दिल्यास जमिनीची गुणवत्ता चांगली राहते। सुधारित शेती पद्धती, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सुधारित शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे। संवर्धित शेती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवता येते। शेती तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन यासारख्या तंत्रांचा वापर करा। मित्र कीटकांचा वापर, जैविक पद्धतीने कीटक नियंत्रण करून पिकांचं संरक्षण करा। आज आपण जमिनीची नापिकता, तिची कारणं आणि उपायांविषयी जाणून घेतलं। आपल्या जमिनीची योग्य काळजी घेतल्यास आपलं शेतीचं उत्पादन वाढू शकतं आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होऊ शकते। धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमात पुन्हा भेटूया।